जरा विश्रांती घ्यायची. पण जरा म्हणून सवड नाही बघा. सारखं सकाळी उठल्यापासून चहा ठेवल्यापासून तिची कामं चालू होतात. आज रविवार आहे, तिला म्हटलं जरा विश्रांती घे. आज तू काही करू नको, सगळं मी करते. पण ऐकायला तर खरं ना, चहा ठेवला नाहीच आहे तर चला मी जरा चहा घेते ना. चहा झाला. हो बाई, 8:30 वाजले. मी आता बीपीची माझी गोळी घेते आणि मग नाश्ता तेवढा करतो. पण आज काय म्हणते, रविवार आहे तेव्हा जरा आंबोळ्या घरी म्हणते. काय म्हणालीस? कांदा पोहे. आता जळले तुझे सारखे कांदा पोहे नको. मी सारखे कांदा पोहे करते, त्याच्यापेक्षा मी आज आंबोळ्या करते. आंबोळ्या करते, मग त्याला विश्रांती घेते. तुला जरा विश्रांती घेते असं म्हणलीस. तेवढं खोबरं खाऊन दे. मला काही पाय दुखतात त्यामुळे खाली बसता येईल. तेव्हा जरा खोबरं खावं आणि मग मी चटणी जरा खावं. तेवढं जरा आंबोळीचं पीठ जरा भिजवलं. माझं नेहमीचं सगळं फक्त अंदाजच सगळं. तेवढं आंबोळीचं पीठ भिजव आणि मग मी येते. तुझी चटणी चांगली होते, जरा तुझे लसूण घाल आणि मग त्याला जरा तुपाची चांगली फोडणी घाल. म्हणजे चटणी एकदम सुरेख होते. मग तुला तवा माझी पोळी येऊन झाली आणि मग तो माझ्या कुठल्या आंबोळ्या आणि बाकी उरलेला मी करते. तू काही करू नको, नुसता आराम कर. काही आज करू नको. आज सुट्टी आहे ना. आता मी आधी खाते आणि मग बाकीच्यांचं खाते. तू नुसती विश्रांती घे, काही करू नकोस. आज रविवारी सुट्टी आहे ना. काय म्हणालीस? तुझं खाऊन झालं मग कोण मुलाला करते. अगं कशाला मी घालीन बाकीच्यांच्या, तोपर्यंत तू विश्रांती. आता चटणी झालीच आहे. 2 आंबोळ्या मी खाऊन झाले की बाकीचं करते. बाकीच्या नंतर मग तू घालशील. हो बाई, काय म्हणालीस? ते संपलं एवढंच शिल्लक लागले. आता तुला बाकी शिल्लक लागली. आता मग थांब, मी जरासं पीठ घेतवते आणि आई आता मी करते बाकीच्या. राहून दे तेवढी एकच जराशी खाते मी. मला काही नको बस. तर आता असं कर, जरा आता दुपारचं डाळ तांदूळ काढून आणि माझा हात दुखतो तेव्हा जराशी तेवढी कढी तेवढी भिजवून घे आणि 4 बटाटे जेव्हा उकडत ना, म्हणजे काय होईल, मी पुढचं सगळं करते. आज अगदी तू नुसता आला काही करू नकोस. मी बाकी सगळं पुढचं होतं. कढीपत्ता संपलाय. थांबा मी येते कढीपत्ता घेऊन. अगं मेघाच्या दारात कढीपत्त्याचं झाड आहे, तिच्याकडनं घेऊन येते. मेघा त्याला कढीपत्ता देतेस काय? तू पोळ्या करतेस होय. थांबा मी 10 मिनिटं बसते. पप्पा तुला नंतर मी देते. काय म्हणते? सुनबाई काय साड्या दाखवते मला? साड्या माझ्या आवडीच्याच आहेत, त्या मस्तच आहेत. एवढ्या लवकर खरेदी झाली पण तुझी शेंग्याची? छानच आहे, ती हुशारच आहे तुझी सुनबाई. बापरे, काय बोलण्यात माझा अर्धातच गेला. आता ती जाऊन मी भाजी कशी फोडणी टाकू? तुला भाजी केली पण अगं कढीपत्ता नव्हता. कढीपत्ता फ्रीजमध्ये. अगं मला दिसलं नाही असं बघ वेगळेपणा माझा. तू काही करू नकोस, मी सगळं केलं. पोळ्या असं आहे. ही आमची सुनबाई अशी आहे. आता जेवणं तर झालीच आहे. आता काय करू? मी जरा विश्रांती घेते. जेवढं झाले ना, मी आता जरा विश्रांती घेते. आता मी जरा झोपते. 4 वाजता मला जरा उठव, चहा करते आणि मग संध्याकाळचं बघते. हे काय, मी उठेपर्यंत तुझा चहा पण झाला. हे असं असतं बघ. रविवारी सुट्टीला सुद्धा हिला सांगते काही करू नकोस, आराम कर. पण ही अजिबात ऐकत नाही. आता मी काय म्हणते, मी आता इतके दिवस मी केलं. आज दिवस मी खरंच समजू. आता हे सगळं उद्यापासून ना सगळं तूच कर बाई.